चला चला चला. चला आता काही नेटवर्क नाही ना, त्याच्यामुळे मला विचारायचं आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मला आता पेट्रोल पंप कुठेतरी बघायला लागेल. मला वाटतं जंगलातूनच जायचं आहे आता सरळ सरळ. नाही यार, हा युटर्न आहे मोठा. वेलास बीच कुठे? वेलास बीच सीधा ना. ते बघा काय आहे. काय पाहिजे यार अजून. बस मी आहे ना थोडंसं आतमध्ये उतरलो आहे. आपण गाडी ना ते बघा तिथे लावले आहे. जिथपर्यंत पाणी येईल ना तिथपर्यंतच आपण लावणार आहे, जास्त पुढे नाही जाणार आहे बघा. हे बघा खूप भारी आहे. खूप दिवसांनी सनसेट बघायला आलेलो, पण हे ढगाळ वातावरणामुळे मला वाटत नाही की मला बघायला भेटेल सनसेट आहे. बघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली दुसऱ्या दिवशीची. रात्री आहे ना खूप थकायला झालं ना, त्याच्यामुळे फटाफट जेवायला गेलो, जेवलो आणि आलो आणि लगेच झोपलो. व्हिडिओ एडिट करणार होतो, अर्धी केली पण त्याला खूप टाईम जाणार होता. मग रात्री 12-1 वाजता झोपून 12 काय जास्तच वाजले असते आणि मग तेवढा उशिरा झोपून परत सकाळी उठणं ते पॉसिबलच नव्हतं. त्याच्यामुळे आता लगेच तयारी वगैरे केली आहे. लवकर उठलो आणि किती वाजता म्हणजे का 6-6:45 उठलो आणि फटाफट तयारी केली, आंघोळ वगैरे केली आणि बॅग वगैरे पॅक केली. आता हे बघा फक्त आता हा टॉवेल आंघोळ केला तो टाकायचा आहे. रेनकोटवाली बॅग आहे, चार्जर वगैरे टाकायचे आहेत, बाकी हे गोप्रोचं सेटअप वगैरे सगळं आहे. तर आता इथून निघणार आपण. हे बागमांडला इथून आपण जाणार बांगकोटला आणि तिथून मग ती फेरी पकडणार बांगकोटसाठी आणि तिथून आपल्याला जायचं वेलस ब्रिज आणि मग तिथून हरनाई गुहागर दाखवली करून आपण गुहागरला काहीतरी आज आपण स्टे करू शकतो. बघू कसं जमतं आहे ना, आपण तसं त्या पद्धतीने आपण प्लॅन करू. आता मी सगळं फाइंड आउट केलं, आता ते दाखवायला टाईम नाही आहे, पण आपण आता फटाफट निघू. नाही तर फेरी चुकली तर मग पुढे फेरी दुसरी फेरी आहे ना ती अर्ध्या ते 1 तासानंतर येते. त्याच्यामुळे आपल्याला ते फटाफट जायला लागेल. आता 7ची आता 7:30ला इथपर्यंत भेटेल आपल्याला. तर ती 7:30ची तर ॲटलिस्ट आपण पकडायला जाऊया, नाहीतर मग 8 वाजल्याशिवाय फेरी नाही आहे, 8 किंवा 9 वाजल्याशिवाय. तर चला फटाफट तयारी करू आणि निघू. आपण भेटतो तुम्हाला डायरेक्ट बाईकवर. बाईक आपली खालीच लावली आहे ते. आणि हा रूम होता आपला बघा, सुंदर रूम होता. बजेटमध्ये आहे. मला 800 रुपयाला पडलं हे. आता हे ऑफ सीझन म्हणून पडलं आहे ते, कारण विकेंडला लोक खूप जास्त येतात ना त्याच्यामुळे. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे, बट मस्त आहे. ओव्हरऑल प्रॉपर्टी एक नंबर आहे. तुम्ही जर येत असाल ना, हॉटेल प्रियांश म्हणून आहे, कोणालाही गेटजवळ विचारलं ना तर तुम्हाला ते सांगून देतील की प्रियांश हॉटेल कुठे आहे म्हणून. तर चला आता फटाफट आहे ना, वेळ न दवडता आपण फटाफट निघून जाऊया. चलो मंडळी, आलो आहे आपण गाडीजवळ. आता दादा म्हणतात की 5 मिनटात जर गेलात तर तुम्हाला जेट्टी भेटेल, पण डाऊटफुली आहे की आता भेटेल का नाही. आता 5 मिनटात मी पोचेन का नाही यावरती शंका आहे, पण बघूया, प्रयत्न करूया. जर भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग काय ऑप्शन नाही आता दुसरा. बघूया. गणपती बाप्पा मोरया. बघू दे, भेटू देत. हां चला, 7:30ची GT आहेत बोलले दादा. आता मला दाखवतच आहे 8 मिनिट. बघू, जर 5 मिनटामध्ये जर पोचता आलं तर मला नक्की भेटेल. पण आता काय आहे की एवढ्या रिस्क घेणं ते बरोबर नाही आहे. पण बघू, जर 2-3 मिनटं जर लेट झाली जेटी तर मग आपल्याला भेटू शकेल, नाही तर मग मुश्किल आहे. बघू, आपण जायचा प्रयत्न तर करू. कारण काय होईल मग 1 तास माझा वाचेल याच्यामध्ये, नाहीतर मग फुकट जाणार पूर्ण 1 तास. 8:30ला डायरेक्ट जेटी आहे बोलले ते. तिकीट घ्यायला लागेल का? 2 मिनटं थांबा, आलो मी. मित्रांनो भेटले, फक्त 1 मिनटात मला ना तिकीट काढू द्यात. दादा एक द्या. हां हां MH07 808019. चलो मित्रांनो, फायनली म्हणजे ऑलमोस्ट लेटच झालेलो आहे बघा. निघायलाच लागली होती.
भेटली, नशीब. चला चला चला. अरे वाव मित्रांनो, लास्ट गोव्याला मी बसलेलो, त्याच्यानंतर आता एकच नंबर आहे. म्हणजे पाण्याची थोडी भीती वाटते, पण ठीक आहे. त्या बाजूने आलो मी. किती मिनटात माहिती आहे का? 5 मिनटात. नाहीतर काय भेटत नव्हते. मला वाटलं ही जेट्टी आहे का काय. नाही, रत्नागिरीची आहे. आपली गाडी तिकडे खाली आहे आणि हे बघा जबरदस्त सनराईज होत आहे मित्रांनो. थोडी थोडी हलतंय फक्त, पण ठीक आहे. हां, म्हणजे आम्ही जेव्हा गोव्याला बसलेलो ना तेव्हा नव्हती हालत एवढी. आता जेवढी हलते ना एवढी गोव्याला नव्हती हाताळत. आता भीती वाटते मला. अरे यार, पाऊस आला. 5 मिनटात आपल्याला घेऊन आले. एकच नंबर. आणि एवढं शांत आहे ना किनारा, पण जराही हलत नाही आहे बोट आहे. म्हणजे किनाऱ्यावरती आल्यानंतर जे जबरदस्त एकदम हलते ना तसं पण काय नाही आहे. आणि एकदम नॉमिनल कॉस्ट आहे. 65 रुपीजमध्ये मी आलो आहे, म्हणजे विथ बाईक. का आता वेलास बीच मला विचारत जायला लागणार आहे. पर्याय नाही, कारण इथे नेटवर्कच नाही आहे. चलो जाऊ विचारत. आपण पुढे काहीतरी असेल ना. म्हणजे असं पहिल्यांदा आहे मी आजपर्यंत आहे ना असं यूट्यूबला बघायचं की यार लोक ना असे विदाऊट मॅप विचारत चाललेत, एकटेच भरकटत चाललेत मस्त पैकी. म्हणजे असं आपण कधी जाणार की यार इथे काय, चला आपण तिथे बघायला जाऊया. म्हणजे हा फ्री टाईम, असं नाही म्हणत की मी ते आता माझा 1 तास वाचला पूर्ण. नाही तर मला ना पूर्ण 1 तास थांबायला लागलं असतं, 7:30 ते 8:30. आता लकीली म्हणजे मला वाटलं 7 वाजताची होती ती निघाली म्हणून मी एकदम आरामात होतो. आता बघूया, काकांना विचारूया. काका, वेलास बीच कुठे? पहिला राईड ना? अच्छा, पहिला राईड येईल तो राईड घ्यायचा. चालेल, थँक्यू. चलो, पहिला राईड घ्यायचा आहे, येईल तो. चला, आता काही नेटवर्क नाही ना त्याच्यामुळे मला विचारत जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मला आता पेट्रोल पंप कुठेतरी बघायला लागेल. माझ्या 3 गाड्या संपल्यात आणि सध्या असं वाटतंय कोकणामध्ये की थोडासा पेट्रोलचा इश्यू चाललेला आहे. मुंबईला जाणवत होता मला, पण इकडे नसावा, कारण इकडे काय लाईन वगैरे बघितलं नाही मी तेवढ्या असायला पाहिजे तेवढ्या. त्यामुळे नॉर्मल आहे. बघूया आता. हा राईड घेतला आता आपण मित्रांनो. काकांना विचारलं पण देखील, ते बोलले की हा राईड घे आणि सरळ जा. आता मला वाट बघायची फक्त नेटवर्क येईपर्यंत. एकदा नेटवर्क आलं का मग टेन्शन नाही आहे. मला वाटतं जंगलातूनच जायचं आहे आता सरळ. नाही यार, हा युटर्न आहे मोठा. वेलास बीच कुठे? वेलास बीच सीधा ना? अच्छा, कितना किलोमीटर तक फिर भी है? 3 से 4 ना? अच्छा, चलो थैंक यू. अच्छा, नेटवर्क है आगे यहाँ पे? एयरटेल को है ही नहीं ना? अरे बाप रे. ठीक है, थँक्यू. चलो, त्या ताईंनी सांगितलं आपल्याला की इथून हा राईड घ्यायचा आहे. कारण काय, राईड लिफ्टमध्ये मग कन्फ्युजन व्हायला नको. आता बानकोट येईल बोललं की 1-3-4 किलोमीटर नंतर तिथून लेफ्ट म्हटले की राईट म्हटले. होईल, विसरलो मित्रांनो. एक अपडेट आहे की जर तुम्ही कोकण फिरत असाल ना, ऑफलाईन मॅप एक डाउनलोड करून ठेवा. कारण आहे इथे वोडाफोन एअरटेलला नेटवर्क नाही आहे. इथे BSNL आहे, फक्त BSNL आहे, जिओ आहे. जिओवाले असाल तर मग ठीक आहे, पण जिओ सगळीकडेच असेल असं नाही आहे. त्यामुळे इकडे जर कोस्टल रोड करत असाल ना तर मग तुम्हाला या गोष्टी करायलाच लागतील. त्या तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करा, जो मी केला नाही आहे. आता मला विचारायचं, आता मला ती पण एक शिकवणच भेटली आहे की नेक्स्ट टाईमपासून मी जेव्हा येईल तेव्हा मला ऑफलाईन मॅप डाउनलोड करून यावं लागेल. आणि दुसरं म्हणजे या तर एक कुठलं तरी सिम कार्ड चालू करून घ्यायला लागेल, जेणेकरून मला नेटवर्क भेटेल इकडे. आता नेटवर्कचा इश्यू आहे, मला माहितीच नाही आता नेमकं कुठून जायचं. आता तिथे जर त्या फाट्यावर कोणी नसेल तर मला परत थांबायला लागेल त्या गोष्टीसाठी. बघूया, इथपर्यंत आलोय तर मग याच्या पुढे पण जायचंच आहे ना. काय मित्रांनो, चला. मला वाटतं आपण ना बानकोटला पोचलो आहे असं वाटतं आता. ते यार, काल आहे ना मी टोटल 250 किलोमीटर गाडी चालवली, 254 किलोमीटर.
म्हणजे 250 किलोमीटर हा रफली पकडू शकता तुम्ही. काय नजारा आहे बघा, बाईक, रस्ता, समुद्र म्हणजे एकत्र सगळ्या गोष्टी बघा ना, काय जबरदस्त व्ह्यू आहे. आता ह्या ब्रिजचं काम चालू आहे, मग डायरेक्ट येऊ शकतो इकडे. बट हे बघा, जो समुद्रकिनारा, बाजूने रोड, एकच नंबर फील आहे. आता जायचं कसं पुढे? आता इथूनच पुढे जायचं बघा, हा रस्ता आहे इथे, ते काम चालू आहे. चलो पुढे जाऊया. किनारा जिथे येईल ना आपण तिथे स्टार्ट करू. ते बघा काय आहे काय पाहिजे यार अजून? बस कोणीच नाही आहे, कोणीच, फक्त आपण आहे, फक्त, आणि समुद्र. कारण कसं होतं की एवढ्या सकाळी कोण येत नाही. काय करूया आपण ना, पुढे जाऊन बघून येऊ. कारण इथे कसं हा डोंगर आहे, त्याच्यामुळे पूर्ण सूर्यकिरण येत नाही आहे. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया, एकदा बघूया किती लांब व्यापलेला आहे ना तो तरी बघू ना आपण पुढे जाऊन. पण एक आहे की मग इथून गेला का मग परत मागे नाही येता येणार इकडे तो एक प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, जे आहे ते मस्त आहे बघायला, सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने रोड आणि तिथून गाडी चालवत, काय नजारा आहे यार, एकच नंबर. मित्रांनो, काय समुद्रकिनारा आहे यार. आहा, दादाने मला सजेस्ट केलेला की वेलास बीचला जाऊनच ये नक्की, वर्थ इट आहे यार. दादाने सांगितलेले जेवढे पॉईंट्स आहेत ना, आज एकच नंबर होते. जसं की हरिहरेश्वरचा तो वरचा एकदमचा पॉईंट, तो पण सही होता. आता ठीक आहे, खाली जाऊ दिलं नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण भारी होता. आता गाडी आपली एवढी रंगली आहे ना की तिला धुणार कुठे ना, तो पण एक विषय आहे बघा. लॉंग रूट, आता आपल्या बाईकचा रिव्ह्यू सांगायचं म्हटलं ना, लॉंग रूट तुम्ही इझिली करू शकता जर तुमच्याकडे रायडिंगची कॅपॅसिटी असेल. इट मीन्स की तुमच्याकडे ते स्किल पाहिजे जे आपण नॉर्मल गाडी चालवतो त्यासारखं. कारण कसं आहे ना की गाडी हेवी नाही आहे, गाडी एकदम लाईट वेट आहे ना, त्याच्यामुळे गाडी हायवेला हलकी हलेल. जर तुम्ही सिंगल असाल तर, लगेज वगैरे असेल तर काही नाही असणार, बट सिंगल असेल तर नक्की हलेल. तर थोडा स्पीड कमी मेंटेन करून चाला, जिथे गरज आहे तिथे टाका स्पीड. बाकी 70-80 तुम्ही इझिली तुम्ही मेंटेन करू शकता या गाडीवरती. मी हार्डली 3.5 तासामध्ये मी इकडे आलेलो आहे मुंबईवरून, डायरेक्ट माणगावच्या पुढेपर्यंत. तर चलो, ओव्हरऑल एक नंबर एक्सपिरियन्स आहे गाडीबद्दल. 2 वर्ष झाली, काहीच प्रॉब्लेम नाही. 27,000 किलोमीटर चालवलेत मी. ओनरशिप रिव्ह्यू आहे भाई फक्त एकच म्हणेन की त्याची बिल्ड क्वालिटीचा थोडासा इश्यू होऊ शकतो, बस, बाकी काहीच नाही प्रॉब्लेम. मी आहे ना थोडंसं आतमध्ये उतरलो आहे. आपण गाडी ना ते बघा तिथे लावले, जिथपर्यंत पाणी येईल ना तिथपर्यंतच आपण लावणार आहे, जास्त पुढे नाही जाणार आहे. बघा, सुंदर आहे यार, सुंदर आहे. या कधीतरी व्हिजिट करा. हे बघा, आणि सनराईज पण झाला आहे. आणि दुसरं काय माहिती आहे का खास, की बघा इथे सगळं दगड आहे ते इकडे, पूर्ण कातळ, पूर्ण म्हणजे इथून तिथपर्यंत आहे. आणि मग त्याच्या पुढे पूर्ण खच आहे एकदम, रेतीचा एकदम. आणि तो किनारा आहे ना मग त्या बाजूला आहे, आणि हा रोडच्या बाजूला असल्यामुळे मी इथे थांबलो आहे, नाहीतर मी पुढे जाणार होतो. लाटा इथपर्यंत येत आहेत, इथून निघतोय आता आपण. बघू पुढे समुद्रकिनारा जरी असेल तरी आता तेवढा थांबायचं नाही तेवढा वेळ, कारण लेट झाला. लेट म्हणजे काय, 8:30 झाले. ठीक आहे, 8 वाजता येऊन 8:30ला निघालो म्हणजे काय, 15-20 मिनटं फक्त चिल केला, मस्त होतं. चला आता निघालो. आता बघू पुढे काय आहे ते. सुपारीची झाडं वाटतंय, सुपारीची झाडं आहेत. आणि वैशिष्ट्य काय आहे, सगळी जुनी घरं आहेत इकडे बघा. वा. आणि दर 7-8 किलोमीटरमध्ये तुम्हाला ना चांगले चांगले मंदिरं भेटतात बघायला. हे बघा, जसे हे आहे, सुंदर एकदम. दुर्गादेवी मंदिर, वेलास नाही आहे ते, वेळास आहे. मला वाटतं चुकलं आहे आपण, कारण हा मला वाटतं रोड जातोय वेळास बीचला परत. अरे यार, अब कैसा होगा मला वाटते मी परत उलटा चाललो आहे यार इथून. हा चल, वेळास बीच तर बघून तर येऊ, बघू.
जो है देखा जाएगा. बघू पुढे जाऊन मग रिटर्न येऊ. असं करूया. आता काका बोलले की सरळ आहे, सरळ सरळ सरळ. अरे तिथे तर 2 फाटे फुटले सरळ सरळ. जाणार कुठे मग? आता इथे घरं पण नाही आहेत कोणाला विचारायला की कसं जायचं, कुठं काय. कुठच्या जंगलातून आलं काय माहिती. रस्ता तर चुकलोय, पण जो आहे रस्ता एकच नंबर आहे. दोन्ही बाजूला झाडं वगैरे मस्त, पण माणसंच नाही आहेत कोणी. ज्यांना मी विचारेन की मला इकडे जायचं आहे तर कसं जाऊ. घरं पण नाही आहेत यार, फक्त बागा आहेत, बागा. आता ॲटलिस्ट पुढे तरी असावं काहीतरी असं वाटतंय. चलो बघू. काकींनी सांगितलं तर आता हरनाईला जायचं आहे कसं म्हणून. आता लादगर बीच आपण स्किप करू शकतो जर वाटेत जर नाही भेटलं तर. आता गप्प सरळ सरळ जायचं. आता 2 गावं लागतील बोलले काकी. 2 गावं लागल्यानंतर पूल लागेल. त्या पुलाच्या इथून राईटला जावा, तुम्हाला बरोबर हरनाईला जाता येईल. आता जाऊया. आता थोडंसं जीवात जीव आला की यार पुढे कुठेतरी आहे आपल्याला. मला भीती काय होती माहिती आहे का, आता मी जेवढं आलो आहे तेवढं जर मला परत जायला लागलं तर मग म्हटलं फाटली माझी बेकार. मंडळी हे एक गाव लागलं आहे बघा. आता त्या गावाचं नाव पण नाही माहिती आहे बघा. इथे एक लिहिलेलं आहे, बाहेरच्यांना जमिनी विकणं अलाउड नाही आहे. म्हणजे हा प्रोग्रेस आहे. का हरनाई सरळ ना ब्रिजवरून ना. तो ब्रिज पुढेच आहे ना. बराच पुढे आहे ना. 7 किलोमीटर आहे इथून. अच्छा चालेल चालेल, थँक्यू. समोर समोर पलीकडे याल तुम्ही. अच्छा म्हणजे एवढं फिरून असंच येणार इकडे. अच्छा इकडे फेरी वगैरे नाही मग काय? फेरी बोट वगैरे काय नाही, सरळ तिकडूनच जायला लागतं. अच्छा अच्छा चालेल चालेल चला. हां पूर्ण फिरून त्या बाजूला जायचं आहे. म्हणजे काय यार, हो आपलं प्लॅन. मंडळी फायनली हा टर्न आला आहे इकडे. मंडणगड 25, देवारे 7. आता इथून राईट घ्यायचं. आता ह्या लोकांना लादगर माहितीच नाही आहे, म्हणजे ते बरंच लांब असावं असं मला वाटतं. बघू आता हा राईट घेऊन आपण हा जो ब्रिज आहे ना इथे आलो आहे आपण. आता बघूया पुढे कसं आहे. आता इथून हरनाई लांब किती आहे ते पण काय आयडिया नाही आपल्याला. आणि त्याच्यामधला जो डिस्टन्स होता म्हणजे लादगर आणि हरनाईच्या मधला डिस्टन्स पण आता तुम्हाला बघायला लागेल किती आहे. आणि जर मग आपण हरनाईला पोचलो मग परत लादगरला जाणं खरंच पॉसिबल होणार नाही. मग बघूया तरी पण, कारण ते 2 मंदिरं आहेत ना तिथली इम्पॉर्टंट. समुद्र ठीक आहे, समुद्र काय नाही बघितलं तरी चालेल, पण ते मंदिरं मला बघायची होती. चलो बघूया. केशवराज आणि व्याघ्रेश्वर. हरनाईला कसं जायचं? हरनाईला हरनाईला हरनाई हरनाई हाँ हरनाई कैसा जाना है? हाँ इधर जाएगा और ये अच्छा तिकडेच चाललंय का? आणि लादगर कुठे माहिती आहे? लाडगर. हां दापोली लाडगर. किती लांब आहे? लाडगर किती लांब? आपला रेसॉर्ट आहे तिकडे जातोय. नाही तिथे 2 व्याघ्रेश्वर मंदिर आणि केशवराज मंदिर. हा मग तिकडेच आहेत ते लाडगडला, दापोलीला. आता इकडे हरनाईला जाता आता भेटणार का? हा नाही रस्ता, मी पण तिथंच जातोय. अच्छा मग तिकडूनच आहे ना. किती लांब आहे तरी अंदाजे? अजून इथून कमीत कमी आपल्याला एक 48-45 मिनिट्स लागतील इथून तिथं पोहोचायला. अच्छा 45. सिंगल नेरो रस्ता आहे. खूप. मी आलोय तिकडून विलास बीच जवळून. अच्छा इथून आला. इथून त्या डोंगरा एक गाडी नाही तिकडे का माणसं नाही विचारायला. नेट पण अजिबात नाही आहे काहीच. चल फॉलो कर मला. चला चला चला. अंजळल्या तर चाललोय, मग दापोलीतच जाणार आहे. अच्छा अच्छा चालेल. चलो हे दादा भेटले, त्याला फॉलो करूया आपण म्हणजे फटाफट पोचता येईल. आता हा तसं साठच चालला आहे वेंडे. तो माणूस आता भेटलेला ना आपल्याला, ज्याने आपल्याला ॲड्रेस सांगितला, बोलतो की मला फॉलो कर. मी पण बोलतो तिकडेच चाललो आहे. पण आता त्याच्याकडे होती एक्सपल्स 210 आणि आपल्याकडे आहे 149cc ची MI FZ.
कुठं पावर मॅच होणार. आणि तो गेला असा सुसाट आहे ना की त्याला मी कॅच पण नाही करू शकत आहे. तो एवढा सुसाट गेला आहे. तरी मध्ये एकदा तो थांबला होता, पण जाऊ दे. आता तो भेटला तर त्याला सांगेन की तू आता जा पुढे, कारण एवढं नाही कवर होणार माझ्याकडून. मी आरामात विचारत येतो. एवढी ओव्हर स्पीडिंग मला नाही करायचे. मंडळी हे रोड आहेत ना, किती गावागावातून जात आहे. तिथे गणपती मंदिर आहे आशापुरा. अच्छा, ही बाजारपेठ असावी वाटतं मला यांची. ए बाजारपेठ आहे, बाजारपेठ. आणि काय दाभोळ फेरीवेट. अच्छा, ते 6.5 किलोमीटर. म्हणजे महालक्ष्मी मंदिर, दाखवलं दर्गा. खेड इकडून 61 आहे, दापोली 34 किलोमीटर आहे. फेरीबोट 6 किलोमीटर. म्हणजे आपल्याला दापोलीने फेरीबोटमधून जावं लागेल ना पुढे कदाचित. हो असंच आहे. हां, हे बघा मित्रांनो, ते मंदिर अगदी आहे ना समुद्राच्या बाजूलाच आहे. सुंदर आहे, मला दिसायला एकदम भारी वाटलं ना, म्हणून मी म्हटलं आता जायचं इथे. मला वाटतं काहीतरी फंक्शन पण आहे. भारी आहे मंदिर एकदम मित्रांनो. हे बघा, प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आहे, एकच नंबर. पूर्ण सजवलं आहे. मला वाटलं काहीतरी कार्यक्रम होता असेल, पण काही नाही. चलो आता बाहेर जाऊया. आता इथूनच ते जे मंदिर जे आहेत ना ते इकडूनच आहेत. आता मी आता इथे हे राम मंदिरजवळ आता इथे गेलेलो, तर तिथे जे का काकांना विचारलं की मला आता व्याघ्रेश्वर मंदिर, केशवराज मंदिर ते एकच आहेत बोलतात ते. आता तेही तिकडे पुढे आहेत. मग आता आपण पहिलं काय करू, नाश्ता करू. तो जो तुम्हाला तिकडे दिसतोय ना, आता दिसतोय का नाही माहिती नाही. हां बघा, थोडंफार दिसत असेल तर तो एक नाही किल्ला आहे तिथे. सुवर्ण काहीतरी बोलले ते किल्ला, सुवर्णदुर्ग असं काहीतरी असावं. तर तो किल्ला आहे तिथे. आता ते 4 महिने चालू, म्हणजे 8 महिने चालू असतं, 4 महिने बंद. आता पावसातून ना तिकडे नाही घेऊन नाही जात. मग ते आता पावसाचे 4 महिने पूर्ण बंद असेल. मुरुड बीच, कर्जे बीच, आसूत पूल, दापोली, केशवराज मंदिर, व्याघ्रेश्वर मंदिर. पहिलं केशवराज आहे, नंतर व्याघ्रेश्वर आहे. आणि हा सालदोरे फाटा. चलो, म्हणजे आपण बरोबर आहे. आता फक्त पेट्रोल पंप शोधायला पाहिजे कुठे आसपास आहे का. 3 गाड्या आपल्या बाकी आहेत फक्त. त्याच्यामुळे रिस्क न घेता इथून दापोली 10 किलोमीटर फक्त. पुणे, महाड 66, मंडणगड 50, पालगड. केशवराज मंदिर कुठे आहे? केशवराज मंदिर सरळ ना. हां, थँक्यू. पुढे जाऊन लेफ्ट. मित्रांनो, इथे थांबलो होतं ना, तिथे आंबे दिसलेत आपल्याला. हे बघा, आपण 1-2 खाऊया, बघूया. मित्रांनो, इथे थांबलेलो जस्ट सावलीसाठी पाणी प्यायला. आंब्याचं झाड दिसलं, त्याच्या नेमकं बरोबर खाली थांबलो आणि आंबे दिसले. काय सही आंबे आहेत. आणि रायवळ आहे. मी आधी बघितलं की तो रायवळ आहे का तो वाद नको. गोपाळगड किल्ला माहिती आहे ना, तिथे झालेला वाद आपल्याला करायचा नाही. आपण रायवळ होते म्हणून उचललं. टेस्ट 1 नंबर आहे. हे बघा, इथून आतमध्ये जायचं आहे ते व्याघ्रेश्वर 1 किलोमीटर. हे बघा, इथे पार्किंगची सुविधा आहे. कारला 100 रुपये, ट्रॅव्हलर 200 रुपये, दुचाकी 50 रुपये. बापरे. मंडळी, उतार बघा केवढा आहे तो. अरे बाबा माझ्या, म्हणजे वरती गाडी काय आहे, चढताना हालत बेकार आहे. फायनली चालायला लागलो आहे. गाड्या आहेत ना खाली पार्क केल्या आणि आता चाललो वरती. पहिलीच ठेच लागली आहे. सावकाश जायला पाहिजे. येताना तो जो रस्ता होता भयंकर होता, बेकार. पूर्ण उतार, पूर्ण चढण, आणि त्याच्यात इथं चिखल. अजून वरती किती आहे काय माहिती. मस्त आहे मंदिर. कोकणे. हे बघा ते मंदिर मित्रांनो असं आहे.
आतमधून शूट करायला अलाउडच नव्हतं, तरी थोडं थोडं केलं आहे. म्हणजे पूजा नसताना फक्त करू शकता, पूजा असताना काढू नाही शकत. तिथे सरबत वगैरे भेटतं. मला वाटलं भरपूर पायऱ्या चढून यायचं आहे वरती, पण ते इथेच होतं. मी आपलं गोप्रो वगैरे सेट करत होतो, सगळं स्टँड लावला, सगळं लावलं आणि बघतो इथे येऊन तर इथेच मंदिर होतं. मस्त आहे, प्राचीन मंदिर आहे, खूप जुनं आहे. पांडवांनी बांधलेलं, एका रात्रीत गणपती आहे. 23 सरनेमचं कुलदैवत आहे हे. 3.5 फीटाची मूर्ती आहे आतमध्ये केशव महाराजांची. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुंड 12 महिने पाणी असतं त्या कुंडामध्ये. 12ही महिने नंदीच्या मुखातून ना पाणी येतं वरून. म्हणजे आंब्याचं वरती झाड आहे ना, त्याच्या बुंद्यातून एक जिवंत झरा आहे आयुष्यभरासाठीचा, तिथून येतं आहे पाणी ते. चलो आता बघूया व्याघ्रेश्वराचं मंदिर कुठे आहे. मित्रांनो इथे खालीच आहे ना, एक 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आहे ना, एक व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे ना, तर आपण तिकडे जाऊया. त्याच्यासाठी आता गोप्रो नाही लावत आहे, परत काढा परत लावा ना, त्याच्यात टाईमपास होतो म्हणून ना असंच जातो. म्हणजे मंदिर आता मिस करत होतो ना आपण तेच मंदिर भारी असतात. आणि आता हे बघा ते मंदिर आहे, काय सुंदर वाटतं आहे. म्हणजे अक्षरशः मी ना या स्टेजला आलो की नाही आता बस झाला, भेटत नाही आहे, खूप शोधला. अशीच मंदिरं एक नंबर असतात. आणि आता पोचलो आहे तिथे. चलो आपण बघूया आतमध्ये कसं काय आहे सर्व, ते दर्शन वगैरे घेऊ, तुम्हालाही दाखवतो. त्याचा एंट्रन्स आहे असा इकडून, जबरदस्त आहे यार. आणि हे मंदिर झोलाई देवीचं असं वाटतं काहीतरी. हे बघा खूप भारी आहे. नाही बघा आतमध्ये काही शूट नाही केलं, पण खूप सुंदर आहे, खूप प्राचीन आहे, खूप प्राचीन आहे. पूर्ण लाकडाचं बनवलं आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे. आणि आतमध्ये कमालीचं एवढं थंड वाटतं ना की विचारू नका. गर्दी नाही काय नाही, शांतता एकदम मस्त. चलो इकडचं जे मंदिर आहे ना ते आपण एकदा बघूया, त्याचंही दर्शन घेऊया. हे बघा भारी आहे पण बंद आहे. व्याघ्रेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूलाच एक होतं झोलाई देवी मंदिर. दोन्ही दर्शनं घेतली आणि आता निघालो पुढच्या दिशेने. आता पुढची दिशा काय आहे ते बघायला लागेल मला मेन रोडला जाऊन. हा पण काही बोला मित्रांनो, रोड आहेत ना इकडचे आता जबरदस्त. म्हणजे भले हायवे नाही आहे हा, पण जे रोड क्लास आहेत. म्हणजे खड्डे आहेत ना क्वचित आहेत, क्वचित. आपल्या मुंबई गोवा हायवेला तर लेवल पण नाही आहे. इथे काय रस्ते आहेत यार, मजा येते गाडी चालवायला अक्षरशः. जर मध्ये मध्ये झाडं असेल ना तर एवढं थंड क्लायमेट असतं ना की विचारू नका. नाहीतर ते हायवे पूर्ण ऊन, पूर्ण ऊन. म्हणजे साईडला झाडं पण नाही आहेत यार. पेट्रोल पंप दिसलं आपल्याला फायनली. पेट्रोल आता टाके आपण फुल करून घेऊया. मॅप टाकला आहे फायनली, नेटवर्क आली आपल्याला आणि मॅप टाकला मी डायरेक्ट दाभोळ जेट्टी सर्व्हिसवाला. 29 किलोमीटर आहे. बुकिंग कुठे येते, किती वाजता आता? मित्रांनो आलो आहे जेट्टीमध्ये आता. हे बघा ही फेरी आहे, ही तुम्हाला डायरेक्ट गुहागरला नेऊन सोडणार इथून दाभोळवरून. हे दाभोळ आहे, त्या कॉर्नरपर्यंत नेऊन सोडेल आपल्याला. जेट्टी चालू झाली आहे बघा. आणि 5 ते 7 मिनटामध्ये त्या बाजूला आहे, पण हा बाजूला का जातो आहे माहीत नाही, कारण त्याचं पोट तर तिकडे आहे. पट्टाने घेऊन जाणार वाटतं तो. पाणी संत आहे, ह्या दिशेने वाहत आहे का ह्या दिशेने ते समजत नाही. पोटला आली पण दुसऱ्या जागेवरती. इकडे गर्दी कमी आहे, तिकडे भरपूर होती म्हणून गाड्या भरपूर बोल नाही. मग अशी येताना पण भरपूर होते त्यांच्याकडून पण गाड्या. गाडी काढू फटाफट. हां नाही लागत आहे. चल चल चला. गोपाळगड, गुहागर, वेल्लेश्वर. गोपाळगड इकडे आहे का? 8 किलोमीटरवर आहे. मित्रांनो एक अपडेट काय सांगायचं आहे माहिती आहे का, मी आता सिंगल जेव्हा जातो ना तेव्हा डिसिजन पण स्वतःला घ्यायला लागतात. तिथे तुला ॲडवाईस देणारं कोणी नाही आहे.
तर तेच प्रत्येक म्हणजे आता परवा दिवशीपासून आहे ना, मी आता काल सकाळी निघालेलो आहे. आता माझा दुसरा दिवस आहे. म्हणजे येता येता एक मनात अशी ती हुरहुर लागून असते ना की यार आलो तर आहे, पुढे काय. म्हणजे कसं होतं आहे की आपल्याला अरेंजमेंट सगळ्या करायला लागतात की हॉटेल्सपासून सगळं जेवणार कुठे आहे, काय कसं आहे, मग ते कसं खायचं आहे काय. हे बघा गोपाळगड लाईट हाऊस आणि टाळकेश्वर मंदिर, ग्रामदैवत मंदिर इकडे आहे. चला या बाजूला लाईट हाऊसला जायला हाच तर रोड आहे, पण बंद आहे. टिळकेश्वर लाईट हाऊस, मिनिस्ट्री ऑफ शिपिंग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ते बंद आहे का? बंद आहे का? 4 एप्रिलपासून बंद आहे. हा काय? कधी खोलेल हे सांगता येत. अरे बापरे. आम्ही पण रिटर्न पहिल्यांदा आपल्याला हॉटेल बुक कुठेतरी बघायला लागेल आणि मग सगळ्या गोष्टी करता येतील. तोपर्यंत ते जीवाला घोर राहतो की यार हॉटेल हॉटेल हॉटेल. चलो एक ठिकाणी भेटली आहे रूम, लॉज श्री पूजा म्हणून, लॉज श्री पूजा. आता इथे बघायला लागेल पार्किंग कुठे आहे. तो बोलला आहे व्यवस्थित आहे, म्हणजे बघा घ्या, आत्ता असेल तर आत्ता भेटेल. मी काय करतो आता, मी खाली जायचंच आहे. मी इथे साईडला तोपर्यंत आता परत बाहेर काढायच्या म्हटल्यानंतर मी एकदा रोडवरती आता लावतो. काही प्रॉब्लेम नाही ना रोडवरती तोपर्यंत. मग रात्री मग आतमध्ये लावतो मग. ठीक आहे, ओके ठीक आहे, येतो मी आता. भेटलं हॉटेल, हे बघा लॉज श्री पूजा म्हणून. आता 500मध्ये अजून काय भेटणार. मी तिकडे हरिहरेश्वरला 800 रुपये देऊन राहिलो आहे. मित्रांनो रूम भेटली आहे फायनली 500 रुपयामध्ये. सांगू नका, इकडे आलात तर लॉज श्री पूजामध्ये या. ते बघा इथे नंबर वगैरे आहे सगळं आणि खूप सुंदर आहे. बीचच्या बाजूलाच आहे. सिंगल एकट्यासाठी रूम आहे. तिथे झोपायला बेड आहे फक्त, बस फॅन आहे, बाकी काय नाही आहे. अटॅचमेंट आहे डायरेक्ट इथे. आणि हे बाथरूम वगैरे काय पाहिजे अजून आहे. बस एवढे रूम बस झाले, प्लस मार्केट व्ह्यू चांगला. चलो बढिया बढिया. आता काय करतो, फ्रेश वगैरे होतो सगळं आणि मग जातो बीचला. आता गणपतीमुळे कॅन्सल. थकलो यार, आज दिवसभर ना आराम नाही केला जरा पण. तर चलो फ्रेश होऊन मग भेटूया तुम्हाला. चेक इन वगैरे केलं हॉटेलमध्ये आणि फ्रेश वगैरे झालो. एक 15-20 मिनटं आराम केला. आता म्हटलं जाऊन येऊया आपण. समुद्रावरती आलो आहे. कुठला माहिती आहे? गुहागरचा. हा बघा, हा जो मागे बघतायत ना पूर्ण गुहागरचा समुद्र आहे. तिकडून ते तिकडे तर दिसतच नाही आहे काय आहे ते. तिकडे काय कुठला फोर्ट बांधला आहे काय माहिती, पण सही आहे. आता क्रिकेट खेळणारे पण कोणी नाही आहे, त्यांच्याबरोबर आपण खेळू शकलो असतो. कोणच नाही. फिरायला आले, कोणतरी येतो घेऊन तर जरा आपलं खेळलो असतो. नाही, सुंदर आहे. सेम असे बीच आमच्याकडे आहेत. असा उतार चालू होतो लगेच बघा. हा तुम्हाला इथे जाणवेल असा सरळ उतार. पण मी तिकडचा तो बीच बघितला ना दिव्यागरचा, तो सरळ असा क्लीन होता, खूप सुंदर. नाही पुढे जायला नाही पाहिजे, पाणी येते बघा. पण तरी येतेच. भारी वाटते हे बघा. ती खूप दिवसांनी सनसेट बघायला आलेलो, पण हे ढगाळ वातावरणामुळे मला वाटत नाही की मला बघायला भेटेल सनसेट आहे. बघूया. तरी पण थांबणार आहे मी इथे. ते आता किती वाजलेत माहिती आहे का? 5:45 झाले. 6:30पर्यंत तरी थांबून बघतो की आपल्याला भेटतो आहे का बघायला. मग त्यानंतरच जाईल हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये पण काय आहे तसं पण जायचं आहे, जेवायचं आणि झोपायचे. व्हिडिओ एडिट सगळ्यानंतर करणार एकाच वेळी. आता सगळा डेटा स्टोअर करून ठेवून मग मुंबईला आल्यानंतर मग व्हिडिओ वगैरे एडिट करणार आपण. आणि मागे जी झाडं आहेत ना किती सुंदर वाटतं. काही मागे जे आहेत ना नारळाची झाडं आहेत आणि समोर इकडे झाडं जबरदस्त आहे. आणि तिकडे मला वाटतं ना एक मंदिर आहे कुठलं तरी एंडला एकदम. आता तिथपर्यंत चालायचं म्हणजे कॅपॅसिटी राहिली नाही माझ्याकडे ना, म्हणून मी जात नाही. मी एवढ्या तसं गोंगाळतो आहे, इकडे तिकडे फिरतो आहे. पण भारी आहे.
हा समुद्रच एक नंबर आहे. आता भरती चालू झालेली आहे. मगाशी ना लाटा तिथपर्यंतच होत्या, आता बघा जास्त येत आहे, इथपर्यंत यायला लागल्या. त्यामुळे आता आतमध्ये जाणं नाही. मी तसा पण आतमध्ये गेलो नव्हतो बघा, शूज माझ्या. पण एक आहे रायडर लोकांचं, गड साईडला आहे रायडर लोकांमध्ये. कारण आज मी आहे ना सलग 2 दिवस गाडी चालवतो आहे. माझी काय हालत होते मला माहिती आहे. आता मी समजू शकतो त्या रायडर्स लोकांची काय हालत होत असेल की जे लडाख, स्पिती ह्या सगळ्या राईड करतात आणि त्यांच्याकडे हेवी गाड्या असतात. माझ्याकडे लाईट गाडी आहे एकदम. त्यांच्या गाडीचं वजन सांभाळणं, तेवढं लगेज कॅरी करणं, मी फक्त माझ्या एका बॅगेत बसेल एवढं सामान घेऊन आलं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर हॅट्स ऑफ टू देम, कसे करतात ते लोक. हां, पण एक आहे की त्यांच्यासोबत आहे ना ग्रुप असतो. पण असं पण नाही की सगळ्यांसोबतच ग्रुप असतो. काही लोक सोलो राईड पण करतात माझ्यासारखे. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, की मोठ्या गोष्टींची सुरुवात अशी लगेच होत नाही, छोट्या छोट्या गोष्टींपासून करायला लागणार आहे. जसं आज आपण आता कोकण एक्सप्लोअर करतो आहे, जो कोस्टल रोडवाला. उद्या आपण असं सांगली, सातारा, कोल्हापूर करून पण येऊ शकतो. वेळ आहे त्याच्यासाठी. आणि दुसरी म्हणजे काय माहिती आहे का, आपलं जे कोकण आहे त्याच्या व्यतिरिक्त, अरे यार लाटा येत आहेत जरा जरा, साऊथ आपण चांगला एक्सप्लोअर करू शकतो. कारण साऊथ आपल्यापासून जवळ आहे कम्पेअर टू लेह लडाख. तर या गोष्टी आपण बघूया. झालं तर इन फ्युचरमध्ये आपण या नक्की करूया. तेव्हा कदाचित सोलो राईड नसेल, पुन्हा कोणतरी जोडीला असेल, मित्र किंवा अजून कोणी. बघूया. मित्रांनो थांबणार होतो मी सनसेटपर्यंत, पण आता पाऊस आहे ना जोरात पडायला लागला रे. काय करणार मग, आता निघायला लागते. हे बघा, जाणवत नाही पण तो पाऊस आहे. हे बघा, म्हणजे ऊन पाऊस म्हणू शकता. माझी सावली पण मागे आहे, पाऊस पण पडतोय. दोन्ही गोष्टी एकदम आहे, ऊन पाऊस. घोड्यावाला येतो तर घोड्यावरून तरी गेलो असतो, 100 रुपये घेतले असते तिथे जाईपर्यंत. आता मी आलो एवढं लांब ना चालत चालत, तिथे जायला मला 5 मिनटं लागतील, 5 ते 10 मिनटं तरी. बघूया, पण जाणार आता चालत. पर्याय नाही, गाडी तिकडे लावली आहे मी. सनसेट व्हायला ना भरपूर वेळ वाट बघितली, पण सनसेट काय होतच नाही अजून. आहे 6:30 झालं यार. हे 7:30पर्यंत जाणार नाही वाटतं खाली, मला तरी वाटतं. मग बघा किती आहे पूर्ण, अजून जातच नाही आहे. 6:30ला तर ॲटलिस्ट जायला पाहिजे ना. नाही दादा, दिवस मोठा आहे, त्यामुळे आता आपण निघूया. हे बघा, चलो आता काय डायरेक्ट उद्या किंवा मग उद्याच सकाळी. आत्तापुरतं बाय.